हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि खरं तर आता उन्हाळा संपत आलाय. उन्हाळ्यामध्ये यावर्षी मी इथे नव्हते गावी, त्यामुळे खूप पदार्थ बनवून झालेत, ते मी मिस केलेत. पण गव्हाचा चिक मला खूप खाऊशी वाटलेला, त्यामुळे आम्ही करायचं ठरवलं आणि ते करतोय. तर म्हटलं आपण थोडा कुरडया पण करू. सो त्यासाठी आमचं सगळं काही आता हे चाललंय बनवायचं, कुरडया वगैरे. तर ते बघा आम्ही कसे बनवतोय. आज आमच्याकडे गव्हाचा चिक बनवायचा कार्यक्रम चाललाय. आणि हे बघा, हे गहू 4 दिवस झालं भिजत घातलेले आणि वास वेगळाच येतोय. हा, आंबूस असा वास येतोय. आणि ही अशी मशीन आहे, याच्यामध्ये टाकायचं आणि चिक काढायचं. ते आता आम्ही कसं करतोय ते बघाच. हे बघा, हे असे गहू खूप भारी, म्हणजे ऍक्च्युली काहींना हा वास आवडतो, काहींना नाही आवडत. पण असं चिक खूप भारी निघतोय, भरपूर निघेल एवढं. आज खरा हातांचा व्यायाम होणार आहे. आला 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 सुरुवात झाली. इथे येतोय पण इथून. हा, तिथूनच येतो. कसा पडलाय? ओ हा, चांगला होईल. अजून को हटवताना तर फार भारी वाटतं. हा, हाताने लय मस्त वाटतं. वा, आमचा चिक तयार आहे. चिक नाहीये, असं म्हणू शकतो, चिक तयार होण्याच्या प्रोसेस मध्ये. आता आपण नुसतं चिकाचं वाटून घेतलंय हे. हो, आता पाणी टाकायचं का अजून की नाही? हे टाकायचं असं ना. खूप वेळा धुवून घ्यायचं, पिळायचं ना? हा, आत्ता करायचं का नाही थोड्या वेळाने? नाही आताच हम्म बनवायचं तसं पाणी टाकू. हो. 12ही महिने तळजाईच्या इथे ना, तिथं मिळतो, म्हणजे एका ठिकाणी पुण्यात. तर आवर्जून जाऊन मी खाते बऱ्याच वेळा. होय, पण खाल्ल्याने शरीराला चांगलं असतंय हे. पण घरी असा चिक बनवून खायची वेगळीच मजा. गावाकडचं. चिक व्हायला सुद्धा अशी सोपी प्रोसेस नाहीये, किती वेळ लागतो. आणि आता परत याच्यात आपण पाणी ओतणार, याच्यात सुद्धा चिक निघणार. सो असं सारखं 2दा-3दा धुवून फायनली असं चिक आपण काढणार आणि तो हटवणार आहे नंतर. आता हा आपण चिक गाळून घेऊयात, कारण की असं गव्हाचं बिलकुल नाही राहिलं पाहिजे मध्ये. हे तर ऑलरेडी करून घेतलंय, तरी सुद्धा आता याचं परत एकदा चिक करायचं आपण, म्हणजे क्लीन करून घ्यायचं, धुवून घ्यायचं. हे बघा, हे पांढरं पाणी म्हणजे चिक असतं. आता परत एकदा क्लीन करून घेतलंय आणि हे आता गाळून घेतोय आपण. हे असे थोडे छोटे छोटे गहू राहतात, त्याच्यामुळे हे गाळायचं. आता हे जे आहे ना, काही लोक याच्या पापड्या बनवतात आणि स्वतः पण खातात. पण आता आम्ही हे थोडंसं वाळवणार आहे आणि म्हशीला, गाईला खायला टाकणार. आता एका पातेल्याला असा पंचा किंवा काही पण सुती कापड बांधायचं आणि याच्यामध्ये आपण हा चिक गाळून घेणार. हे खूप तुम्हाला असं घाण दिसत असेल, पण असा राडा होतोच हे सगळं काही करताना. किती चांगलं करा, साहजिक आहे हो ना. वाव, एकदम दुधासारखं पांढरे शुभ्र झालंय. हे बघा, अशी थोडी थोडी घाण निघते, त्याच्यामुळे सुती कापडाने चिक गाळूनच घेतला पाहिजे. वा, चक्क
खूप कष्ट करून वाव केवढा प्युअर झालाय. असं एकदम स्वच्छ झाला पाहिजे. हे बघ आता हे सगळं जे काही वेस्ट होतं ते ऍक्च्युली वेस्ट नाहीये, हे आमची गुरं खाणार. असंच टाकू? सुट्ट टाकायचं ना असं. आणि याने दूध वाढ पण होते गाईची म्हशीची, त्यांच्यासाठी एकदम पौष्टिक आहे हे. खर तर शेलका मला पण काढून घेतलाय. काही वाया जात नाही गावाकडे. सगळ्याचा उपयोग होतो कुठे ना कुठे. आता चटणी थोडी टाकली असती ना, थापले असते तर पापड्या झाले असते. याच्या ना नेक्स्ट प्रोसेस काय करतोय आम्ही, हे चिकातलं जे काही आपण हे केलेलं म्हणजे गहू सगळा वेगळा केला आणि प्रॉपर चीक घेतला त्यातला काढून, तर तो खाली असा राहतो. आणि हे वरचं पाणी आहे ना, हे सगळं पाणी काढून घ्यायचं. हे बघा असं. आणि हे जे खाली चीक राहिलाय हा आपला खरा चीक आहे आणि आपण तो आटवणार आहे. हे पाणी फेकून द्यायचं. हे बघा आता आम्ही पाणी उकळून घेतलंय आणि याच्यामध्ये तुरटी टाकणार. तुरटी का टाकायची? कुरड्या फुगत चांगले, म्हणजे जेव्हा आपण तळतो तेव्हा कुरड्या फुगतात, त्यासाठी तुरटी टाकू का? टाकू? आणखीन एक? बस. आता थोडस मीठ टाकायचं. मीठ किती टाकायचं? 1-1.5 चमचा. 1.5 चमचा. 2 झाले. बस बस अंदाजेच. 2. आता याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं ना, चिक. किती बघा. वाथा तसा हळूहळू. वा त्यापेक्षा असं नव्हतं. खूप खूप अवघड आहे चीक बनवणं. बापरे. हे बघा चीक करणं माझ्या बसची बात तर नाहीये बाबा. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. बिचारे इतकी मेहनत करून करतायत. खायला छान लागतो पण त्याच्या मागची अशी मेहनत आहे. काय व्हिडिओ साठी कशाला हलू? थोडा हलवा. खरी मेहनत तुम्ही दोघींनी केली आहे. मम्मीच होती. हो ना, बघा ना किती भारी केलाय. वाव. नाही मी आहे ना कुरड्या करू लागणार, मला त्या छान येतात करता. भारी झालाय. मीठ बघा बरं एकदा. मला असं वाटतं थोडस मीठ पाहिजे ना. नाही बरोबर आहे, थोडं. वा म्हणजे मला मीठ कळतंय म्हणावं लागेल. चव कळतीये. बघा अजून टाकू वरून. बघा टाका तेवढं बी. अजून. बस असं करा. ठीक आहे मी ट्राय करते. खरं खरं तर व्हिडिओ साठी नाहीये, त्या दमल्यात त्याच्यामुळे त्यांना असं झालंय तुम्ही हलवा. मी व्हिडिओ फक्त कारण आहे. हो खरं तर तुम्ही दमलायत ते सांगा ना. तसं घ्या असं उभं असं खरं तसं. 2 लाख. कसं काय व्हायचं माझ्याची निकाली व्हायचं. तसं बाजाला तुमचा इथं निघला. नाही हो दमलाय तुम्ही इतकं करून. 5 मिनिटं देते तुम्हाला करून. तिकडे नाही यायचं तुमच्या बरोबर. माझ्या लग्नाची इतकी म्हणजे तयारी आहे सगळ्यांचं आहे. नाही का घरात पण कोणाला काय कपडे घालायचे आहेत आणि यांची पण तयारी अशी आहे की मम्मी पप्पांच्या इथं आता कामाला नाही राहायचं, माझ्याकडे यायचं. नाही राहायचं, खरंच नाही राहायचं. लग्न होऊस तर दम बघा लगे पळते का नाही. मी सगळ्यात म्हणणार मला इथं नाही थांबायचं. गुडमकडे जाणार म्हणेन मला तिकडं. नाही लावलं तरी मी म्हणेन चालले माझ्या घरी जाईन गुडमकडे. याला प्रेम म्हणतात बघा माझ्यासाठी.
मी फुल रेडी आहे. तुपाचा डबाच आणलाय उचलून. आणि ओ वाव, किती भारी बघा, किती घट्ट झालाय आणि एकदम परफेक्ट असा. आता आम्हाला खायचंय म्हणा. आमच्या तुपाचं डीप फ्रीज झालंय. ऍक्च्युली पुण्याला नेण्यासाठी ठेवलेलं आहे हे, पण ठीक आहे. बस झालं तेवढं टाका बरं. खरं तर याच्यावर तूप टाकून खायला पाहिजे. तूप आणि असं चाट मसाला वगैरे पण टाकून खातात बरेच जण आणि हे खूप भारी लागतं. वाव, बस. चाट मसाला आहे का आपल्या घरात? खूप खूप भारी झालाय चीक. आणि यासाठी होता हा सगळा अट्टहास, इतकं जी काय मेहनत केली. मला चीक खाऊशी वाटला आणि बघा त्याच्या मागची मेहनत अजूनही घाम गळतोय. पण खूप टेस्टी झालाय. वाव, खूप भारी, सुपर यमी. आता आपण कुरडया बनवूयात. कुरडया पण अशा फार पटकन होतील. तर चला, आता ऊन पण चढलंय छान, त्याच्यामुळे पटकन वाळतील पण. बनवूयात आपण ते. हे करत असेल, मला आठवत पण नाही आता जास्त. किती मोठी करायची? अजून एक येडा होता ना. जमली का? जमली. मस्त घातली. अशी क्लोजअप मध्ये दाखवा जरा. आहे बघा, वाव, किती भारी पडली आहे. खूप जवळ जवळ घालाय पाहिजे ना. हा, जवळ जवळच टाका. लॉकडाऊन नंतर केलेलं आठवतच नाही. नाही केलंच नाही. हा, आता आणि लॉकडाऊनच्या आधी पण आजोबा होते ना, हे काय उन्हाळ्याच्या सुट्टीला आलं की असले कामाला लावायचे आम्हाला. त्याच्यामुळे बघा. नीट चुकलं तर नीट वरच. करायला आम्हाला. आजूबाजूला ही सगळी लोक साक्षीदार आहेत की मी किती कुरड्या केल्यात. लय मेहनतीने केलं. हो, लेकराचा घाम झाला की घाम नाही तर केलं. टाइमपास मध्ये आमच्या अशा कुरडया पण करून झाल्या. खरं तर चीक खाण्यासाठी हे सगळं काही केलं होतं आणि फार यम्मी झालेला. कुरडया सुद्धा छान झाल्यात. खूप थोड्या झाल्यात पण ऑलरेडी केलेल्या भरपूर आहेत. पण हे मला करायच्या होत्या त्यामुळे आम्ही केल्या. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात असंच काहीतरी नवीन एक टॉपिक घेऊन पुन्हा एकदा.